श्रीप्रकाश दत्तात्रय जोशी, जन्म 1947 सालचा. बालपण अगदी बाळबोध घराण्यात कोल्हापूर इथे गेलं. वडिलांची करडी शिस्त आणि आईचे धार्मिक आध्यात्मिक संस्कार यामुळे योग्य दिशेने शिक्षण झालं. आयुष्यात समतोल राखत घराची परिस्थिती सर्वसामान्य, शिवाय घरात ज्येष्ठ अपत्य असल्यामुळे नकळत सगळ्या लहान भावंडांवरही चांगलाच धाक होता, पण तो आदरार्थी. घराची परिस्थिती सर्वसामान्य असल्यामुळे वडिलांच्या बरोबरीने घरातली जबाबदारी सांभाळण्याचं काम, जबाबदारीने पार पाडण्याची जबाबदारी, भावंडांच्या शिक्षणाकडे आणि ते काय करताहेत याच्याकडे देखील अगदी आई वडिलांसारखं लक्ष देण्याची जबाबदारी, या सगळ्यामुळे अगदी कौतुकास पात्र असणारे श्रीप्रकाश जोशी म्हणजेच सगळ्यांचे अण्णा. शालेय शिक्षणानंतर कोल्हापूरला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इथं डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर सुरू झाला तो खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर प्रत्यक्षपणे उभे राहून घराचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी. आता इचलकरंजी इथं कुल्को इंजिनिअरिंग कंपनीमध्ये सर्व्हिस, त्यानंतर किर्लोस्कर ब्रदर्स किर्लोस्करवाडी इथं मात्र तब्बल 20 वर्ष नोकरी आणि तिथं खऱ्या अर्थाने आयुष्यात आमूलाग्र बदल घडला. अनेक चांगले संस्कार झाले. आयुष्यामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रगती करता आली. 1974 साल मात्र आयुष्यात एक चांगलं, गोड, आनंदी, गुलाबी वळण घेऊन आलं. कारणही अगदी तसंच गोड आणि गुलाबी होतं. सांगलीचे सौ मालती आणि श्री बाळकृष्ण जोशी यांची मुलगी कुमारी कमल आणि श्री प्रकाश जोशी यांचा विवाह अतिशय थाटामाटात झाला. सगळे ग्रह, नक्षत्र, तारे अनुरूप झाले आणि सप्तपदीची 7 वचनं एकमेकांना देऊन सोनियाच्या पावलांनी घरची लक्ष्मी बनून कमल आता प्रतिभा नावाने घरात प्रवेश करती झाली. इथे नियतीचं किती कौतुक करावं. प्रतिभेवर जर प्रकाश पडला तरच तिचं सोनं होतं, अन्यथा प्रतिभा बहरास येत नाही. इथे तर प्रत्यक्ष प्रतिभा आणि प्रकाश यांचा विवाह संपन्न झाला आणि एकमेकांच्या नशिबाचे फासे एकमेकांसाठी अनुकूल पडू लागले. आयुष्याची गुलाबी स्वप्न रंगवत नवं आयुष्य सुरू झालं. विविध क्षेत्रात नावारूपास येत असताना घरची जबाबदारी अत्यंत शांत, संयमी, आनंदीपणे प्रतिभा यांनी सांभाळली. प्रत्येक प्रसंगात एकमेकांना समजून एकमेकांच्या विचाराने संसार सुरू झाला. मुळातच हाताला अवीट गोडी असल्यामुळे सुगरणीच्या हाताने सगळ्या पाककलांमध्ये निपुण आणि इतर सगळ्या गोष्टीत हुशार असणाऱ्या प्रतिभा या घरात सगळ्या घराला आपलंसं करत घरच्यांच्याच झाल्या. सासूबाई तर अगदी मुलीसारखं मानत आणि मुलीसारखं प्रेम करत. 3 धाकटे दीर असणाऱ्या या घरामध्ये आता प्रतिभा भावजाई बरोबरच आईसारखी भूमिका बजावत होत्या त्या धाकट्या दीरांसाठी. कारण धाकटे दीर मंडळी अण्णांना खूपच घाबरत असल्यामुळे त्यांच्यासाठीच्या हट्टाच्या मागण्या हळूच वहिनीच्या पदरा मागायच्या आणि पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी मात्र प्रतिभाताई अगदी प्रतिभेने, आनंदाने, नेटकेपणे, समर्थपणे सांभाळत होत्या. यावरूनच लक्षात येतं किती धाक असेल घरात अण्णांचा. सावकाश मांडवावर चढलेली ही वेल स्थिरावली, बहरली आणि आता एका गोड बाळाच्या चाहुलीने सुखावली. संसाराच्या वेलीवर 1976 साली एका गोड पाहुणीची चाहूल लागली आणि प्रत्यक्ष लक्ष्मीच्या रूपाने कन्यारत्न जन्मले, जिचं नाव प्रेरणा ठेवलं. सगळं जग जिथे पहिली बेटी धनाची पेटी म्हणतं, तिथं मात्र यांनी ही उक्तीच बदलून टाकली. पहिली बेटी सुखाची पेटी केली. खरोखरच प्रेरणा नावाप्रमाणेच हुशार, तिच्यापासून प्रेरणा घ्यावी अशीच. आयुष्यात आनंद उधळत असतानाच संसार वेलीवर पुन्हा एकदा एक नवी कळी उमलू पाहत होती आणि ती कळी उमलली 1978 साली दुसरी मुलगी अनुपमाच्या रूपाने. नावातच मुळी प्रतिभा आणि प्रकाश असणाऱ्या या दोघांचे गुणही अगदी नावाला साजेसे असल्यामुळे दोन्ही मुली अतिशय हुशार आणि आनंदाची साखर पेरणी आयुष्यात करत आयुष्य गुलाबी गोड करत होत्या. त्यातच पुन्हा एकदा नियतीने अतिशय गोड दान पदरात टाकलं आणि 1981 साली पुन्हा एकदा या संसार वेलीला बहर आला आणि कीर्ती या 3ऱ्या कन्येचा जन्म झाला. वेगवेगळ्या रूपात जन्मास आलेल्या या तिन्ही मुली आपल्या आई वडिलांच्या संस्कारात वाढल्या, उत्तम पद्धतीने शिक्षण घेतलं.
प्रेरणा म्हणजे सध्याची प्रेरणा आनंद प्रसादे. आनंदराव प्रेरणाच्या आयुष्यात अगदी आनंद घेऊन आले. विप्रो कंपनी हिंजवडी येथे कार्यरत असणारे लाडके पहिले जावई श्री आनंद प्रसादे आपल्या मुलीला आनंदाने सांभाळत आहेत आणि त्यांच्याही संसार वेलीवर आता बहर आलेला आहे, तो 16 वर्षाच्या सलोनीच्या रूपात. याचा आनंद काय म्हणून वर्णावा. दुसरी मुलगी अनुपमा म्हणजे सध्याची अनु समीर गिजरे. ती मात्र 7 समुद्रापार युनायटेड किंगडममध्ये IT प्रोफेशनल असून कॅपजेमिनीमध्ये जॉब करते. तिचे यजमान समीर गिजरे ते देखील UK मध्ये IT कंपनीत कार्यरत आहेत आणि त्यांना देखील एक 9 वर्षाची गोड मुलगी आहे, जिचं नाव रुचिता. तिसरी मुलगी कीर्ती म्हणजेच सध्याची कीर्ती चिन्मय शेंडे. MSc कम्प्युटर IT प्रोफेशनल असून कॉग्निझंटमध्ये सर्व्हिस करते. आणि सगळ्यात धाकटे लाडके जावई चिन्मय सध्या USA मध्ये PhDचं शिक्षण पूर्ण करीत आहेत. त्यांना सुद्धा एक गोड मुलगी आहे, 11 वर्षाची इरा. अशा प्रकारे हा संसार वेल नातवंडांच्या किलबिलाटाने सुखावलेला आता फांदोफांदी पानोपानी बहरत चाललेला आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच 25 वर्ष सहजीवनाची कशी संपली हे कळलंच नाही. याचाच आनंद म्हणून आजी आणि मामा मामीने पुढाकार घेऊन लग्नाचा 25वा वाढदिवस मोठ्या दिमाखात अगदी सरप्राईज म्हणून साजरा केला. हा आयुष्यात कधीही न विसरणारा क्षण. सगळ्या मामी म्हणजे सौ माधवी, सौ सुनीता, प्रतिमा, सुप्रिया, मामा श्री मोरेश्वर, श्रीकांत, महेश आणि दिलीप मामा आणि आजीनं दिलेलं हे सरप्राईज. त्या दिवशी मिळालेल्या शुभेच्छा इतक्या फळास आल्या की तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा आज 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एकत्र असण्याचा योग परमेश्वरानं भरभरून दान आणि आशीर्वाद म्हणून दिला आहे. हे निश्चितच मनापासून सगळ्यांची सेवा, सगळ्यांसाठी बरंच काही करण्याची तयारी नव्हे तर सगळ्यांसाठी बरंच काही करण्याचं फळच म्हणावं लागेल. घरात मोठे असणारे श्री प्रकाश जोशी आणि मोठ्या सुनबाई असणाऱ्या प्रतिभा जोशी यांनी आपल्या धाकट्या भावंडांची यथावकाश लग्न करून आलेल्या आपल्या धाकट्या जावांची म्हणजेच सौ भारती, कविता, रेखा यांच्याशी नातं प्रेमानं जपलं. आजही ही भावंड म्हणजेच श्री भालचंद्र म्हणजेच सुप्रसिद्ध निवेदक कलाकार बंडा जोशी, महेश काका, रमेश काका हे सगळे अगदी गुण्या गोविंदाने एकमेकांचा विचार करत राहत आहेत. ही खूप मोठी मिळकत आजच्या काळामध्ये या दोघांच्या प्रेरणेमुळे, वागण्या बोलण्यामुळे जाणवते. जबाबदाऱ्यांमधून पार पडल्यानंतर मात्र आपली आणि आपल्या सहचारिणीची हौस म्हणून अगदी देश परदेश, अखंड भारत, महाराष्ट्र तसेच USA, UK, सिंगापूर अशा अनेक ठिकाणी आपल्या हातात हात घालून सप्तपदी चालणाऱ्या आपल्या सहचारिणीस घेऊन फिरण्याचं भाग्य परमेश्वराने यांच्या पदरात अगदी भरभरून दिलं. याचाच आनंद साजरा करत असताना मात्र वय आहे, शरीर आहे, कुठेतरी काहीतरी थकणार, पण मनाने थकतील ते प्रकाश जोशी आणि प्रतिभा जोशी कसले. वयाच्या या टप्प्यावर हृदयाची शस्त्रक्रिया तसेच पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया, प्रतिभा जोशी यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया जरी झाली असली तरीही अजूनही यौवनात आम्ही असा त्यांचा उत्साह जाणवतो. आणि इतक्या जुन्या काळातील जोडी असून देखील एक दुजे केलीये असं त्यांचं वागणं खरोखरच सगळ्यांना प्रेरणादायी आहे. आपल्या पत्नीच्या आजारपणामध्ये मात्र घरात सगळ्यांवर धाक असणारे प्रकाश जोशी नियमितपणे आपल्या सहचारिणीसाठी, जिने आपल्यासाठी, आपल्या घरासाठी आजपर्यंत इतकं काही केलं, तिच्यासाठी अगदी प्रेमाने, प्रेमाच्या चहापासून ते तिला काय हवं नको ते पाहण्याचा प्रेमळ प्रवास तो आज लग्नाच्या 50व्या वर्षाच्या उंबरठ्यावर आनंदाने घेऊन आला आहे. तो देखील सासर माहेरच्या सगळ्या माणसांच्या आपलेपणासह. ही सगळ्यात मोठी मोलाची गोष्ट आहे. नुसत्याच आणाभाका देऊन संसार पूर्ण होत नाहीत, तर तो निभावण्यासाठी, टिकवण्यासाठी संपूर्णपणे, समर्पितपणे राहावं लागतं. एकमेकांसाठी बरंच काही करावं लागतं. प्रसंगी अनेक गोष्टींचा त्याग करूनही सगळी नाती टिकवून ठेवावी लागतात. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे श्री प्रकाश जोशी आणि सौ प्रतिभा जोशी यांचं आयुष्य आहे असं म्हणायला हरकत नाही.
कल्पतरूमध्ये राहणाऱ्या नावाप्रमाणेच जगलेल्या या जोडीने कल्पना केलेल्या सगळ्या इच्छा आकांक्षा नक्कीच प्रत्यक्षात उतरणार आहेत, यात मात्र शंका नाही. अनेकांचे आशीर्वाद शुभेच्छांमुळेच आज लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करताना यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देणारे मात्र बरेचसे समवयस्क आणि बाकी सगळे यांच्यापेक्षा लहान आहेत. म्हणूनच आजच्या दिवशी यांच्याकडून इतकं साधं, सरळ, कर्तव्यदक्ष पण तितकंच हौशी राहण्याचा वसा आणि ते साधण्याचं गणिताचं सूत्र आपण त्यांना मागूया. परमेश्वराकडे असंच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य या जोडीस एकमेकांसोबत घालवता यावं. आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची सहजीवनाची 100री देखील अशाच उत्साहात सगळ्यांसोबत साजरी करता येवो या सदिच्छा परमेश्वराकडे मागूया. प्रत्येक अडचणीत उपाय आहात तुम्ही. आमच्यासाठी प्रत्येक ऋतूतील बहार आहात तुम्ही. आम्हा सगळ्यांच्या आयुष्यातलं अनमोल पान आहात तुम्ही. तुम्ही उभयता आमच्यासाठी शरीराबाहेरचं हक्काचं हृदय आहात. सौ प्रतिभा आणि श्री प्रकाश जोशी यांना लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी. धन्यवाद.